सगळ्या मुली त्यांच्या भावांसोबत त्यांचे फोटो लावतायत, माझ्याकडे भाऊच नाही. ए दीदी, चल आवर ना, आपण आपल्या गावाकडे जाऊ ना. चल, तिथं काकाच्या मुलांना राख्या बांधा. मला नाही जायचं आई. तुला माहितीये का ती काकू काय म्हणते मागे मागे? आली आता पैसे खायला. पैसा खायच्या कामासाठी येतात ही रक्षाबंधन मनवायला. दुसरं काही कामच नसतं यांना, नुसते पैसे घेण्यासाठी येतात. आपण तर प्रेमाने राखी बांधायला जातो, पण त्यांना वाटतं नुसते पैशासाठी येतात हे. मग जायचंच कशाला आपण? मला नाही आवडत ते राखी बांधायला जाणं वगैरे. स्वतःचा भाऊ राहिला ना तर मग चांगलं वाटतं ते राखी बांधायला. पण काकाचे तर काकाचेच मुलं असतात, कितीही कर तू. असं नाही बोलू ग कोणाला. आपल्या तोंडावर गोड गोड बोलायचं आणि पाठीमागे नावं ठेवायची. पण तू बी एक बोलते ते पण खरंय. भाऊच नाहीये. भाऊ असता तर मग तू कशाला गेली असती तिथं? तर मला पण माहितीये किती वाईट बोलता. मला भरपूर जणांनी सांगितलं तिथं गल्लीत, हे अशी बोलता ते तशी बोलता. कायला येतात, कायला राखी बांधता, आम्हालाच खर्चात पाडता, असे बोलले तिथं बाजूचे लोक सगळे.